नुकतेच 2026च्या जाहीर झालेल्या पद्म पुरस्कारांच्या यादीमध्ये यंदा महाराष्ट्रातल्या तब्बल 15 दिग्गजांची नावं झळकलीत. त्यांना मिळालेल्या पद्म पुरस्कारांच्या या सन्मानाने महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेलाय. कोण आहे ती पद्म पुरस्कार विजेती मंडळी? चला सांगतो. बॉलिवूडचे हिमॅन धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण देऊन गौरवण्यात आलंय. आपल्या आवाजाने मंत्रमुग्ध करणाऱ्या अलका याग्निक यांना पद्मभूषण, तर अष्टपैलू अभिनेता आर माधवन याला पद्मश्री जाहीर झालाय. ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांना देखील अभिनयातील योगदानासाठी मरणोत्तर पद्मश्री जाहीर झालाय. टीम इंडियाचा लाडका कर्णधार रोहित शर्मा देखील आता पद्मश्री झालाय. सोबतच पालघरचे ज्येष्ठ तारपावादक भिकल्या धिंडा यांनी तारपावादन आणि रघुवीर खेडकर यांनी तमाशा या लोककला जागतिक स्तरावर जिवंत ठेवल्याबद्दल त्यांचाही पद्मश्री देऊन केंद्र सरकारने मोठा सन्मान केला. उद्योजकता आणि अर्थव्यवस्था या विभागातून बँकिंग क्षेत्रातले दिग्गज उदय कोटक आणि जाहिरात विश्वाचे बादशाह पियुष पांडे यांना पद्मभूषण मिळाले. तर उद्योजक अशोक खाडे आणि सत्यनारायण नुवाल यांनी औद्योगिक विकासातील भरीव योगदानासाठी पद्मश्री देऊन गौरवण्यात आले. विज्ञान, आरोग्य आणि समाजसेवा या क्षेत्रांमध्ये वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टर अर्मिडा फर्नांडिस, विज्ञान क्षेत्रामध्ये जुझर वासी, तर कृषी क्षेत्रामध्ये श्रीरंग लाड आणि समाजसेवेसाठी जनार्दन बोथे यांनी महाराष्ट्राचं नाव उज्ज्वल केलंय. पद्म पुरस्कारांच्या यादीतली या महाराष्ट्राच्या दिग्गजांचा नक्कीच महाराष्ट्रीयन म्हणून आपल्याला अभिमान आहे. लगावबत्तीच्या परिवाराकडून या सर्व श्रेष्ठींना मनापासून मानाचा मुजरा.